आज 15 दिवसापूर्वी पूर्ण म्हणजे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या इंजिनियरला, सीओला, कलेक्टरला, BDOला, तहसीलदाराला आपण सर्वांना इंटिमेशन दिलं होतं की बा हे 8 वर्षापासून आमच्या हा रस्त्याचा गंभीर प्रश्न झालेला आहे. शाळा कॉलेजला येणारे विद्यार्थी असतील, त्यांचा अतोनात हाल होत आहेत. जनावरं दायबंदी होत आहेत, जखमी होत आहेत. म्हाताऱ्या माणसांना येण्या जाण्याचं, दवाखान्यात आणायचं म्हणलं तर त्रास होत आहे. डिलिव्हरीचे पेशंट कितीतरी रस्त्यानं डिलिव्हरी झालेले आहेत. काय सहन करायचं आपण. त्यामुळं आपण एवढं देऊनसुद्धा कुणी याची दखल घेत नाही आहे. 4 वेळेस आंदोलनं केले, उपोषणं केले. शेवटी आज आपण 20 तारखेला काम चालू करा म्हणून आपण त्यांना अल्टिमेटम दिलं होतं. त्यांनी कुठल्याही प्रकारची हालचाल न दिसल्यामुळे आज आपण इथं 25 तारखेला दिलेल्या वेळेमध्ये आपण आमरण उपोषणाला बसलो आहे. आणि काही हो, या रस्त्याचा मार्ग एक तर ते काम चालू व्हावं, उत्कृष्ट दर्जाचं काम व्हावं, आमचं समाधानकारक काम व्हावं. नसेल तर त्या कंत्राटदाराचं कंत्राट रद्द करा किंवा त्याला ब्लॅकलिस्टेड करा, त्याची मान्यता रद्द करा. अरे कोणी असेल तो, सामान्य माणसाला त्याच्याकडून त्रास का? आम्ही काय पाप केलं? आमच्या काय चुका आहेत? आम्ही का सहन करायचं? ते केलेलं आहे. शासनाला अंधारात ठेवून कित्येक शेतकऱ्याच्या जमिनी खोदल्या, त्याचा मोबदला दिलेला नाही. त्या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. त्यालासुद्धा या कंत्राटदाराला आणि या संबंधित तहसीलदाराला आणि त्या संबंधित खात्याच्या इंजिनियरला जबाबदार धरून यांच्यावर विभागीय चौकशी लावली पाहिजे. विभागीय चौकशी लावून यांना निलंबित केलं पाहिजे. एवढी आमची ठाम मागणी आहे आणि रास्त मागणी आहे. याच्याकडे जर सरकारनं लक्ष नाही दिलं तर मरेपर्यंत आमरण उपोषण राहील, एवढी मी आज तुम्हाला वचन देतो आणि थांबतो.